तर आज 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कोणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। यामध्ये सुनील तटकरे रायगडमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भरत गोगावले रोहयो मंत्री, त्याचप्रमाणे भाजपचे खासदार धैर्यशील पाटील। रत्नागिरीमध्ये आपण पाहूया उदय सामंत उद्योग मंत्री, त्यानंतर शिवसेना नेते शिवसेना युबीटीचे नेते भास्कर जाधव, त्याचप्रमाणे शेखर निकम राष्ट्रवादीचे आमदार। जिल्ह्यामध्ये आपण पाहूया कुठल्या नेत्यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, त्याचप्रमाणे निलेश राणे आणि वैभव नाईक शिवसेना युबीटीचे नेते। पुण्यामध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे खासदार आणि राज्यमंत्री असलेले केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांची, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील। साताऱ्यामध्ये शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई शिवसेनेची प्रतिष्ठा यांच्या माध्यमातून पणाला लागलेली आहे। तर सांगलीमध्ये आपण पाहतोय जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वाचे नेते, त्याचप्रमाणे गोपीचंद पडळकर अत्यंत आक्रमकरित्या आपण पाहिलं नेहमीच निवडणुकीच्या मैदानामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरलेले पडळकर भाजपचे आमदार आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक भाजपचे खासदार, त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं सरशी केलेली असली तरी झेडपी निवडणुकांच्या वेळी मात्र गणितं बदललेली दिसतात का पाहायचंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तर संदीपान भुमरे शिवसेनेचे खासदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। परभणीमध्ये मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे संजय जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, शिवसेना युबीटीचे खासदार आहेत संजय जाधव। धाराशिवमध्ये आपण पाहूया काय नेमकं सत्ता समीकरणाची ही सगळी समीकरणं आहेत। भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये वक्तव्य गाजत आहेत ती ओमराजे निंबाळकर यांची। ओमराजे निंबाळकर यांची प्रतिष्ठा जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर तानाजी सावंत शिवसेनेचे माजी मंत्री, सोलापुरातली आपण पाहूया गणितं नेमकी कशी असणार आहेत। भाजप नेते राजन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तर सचिन कल्याण शेट्टी भाजपचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेब पाटील सहकार मंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर या लढतीमध्ये कोण बाजी मारणार त्यावर या नेत्यांचं पक्षामधलं वजन आणखी वाढणार का हे पाहावं लागणार आहे। सोलापुरातलं आपण हे पाहतोय की कोण महत्त्वाचे नेते आहेत या निवडणुकीमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे।